नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण झटपट होणारा कैरीचा चटपटीत असा एक प्रकार पाहणार आहोत. त्यासाठी मी मार्केटमधून छान मोठ्या आणि हिरव्यागार फ्रेश अशा कैऱ्या आणून घेतलेल्या आहेत. कोणतीही कैरी तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकतात. कैरीचा तक्कू आज आपण बनवणार आहोत. येथे मी एक मोठी कैरी घेतलेली आहे. तिचा शेवटचं टोक आपण याप्रमाणे काढून घेणार आहोत. हे नेहमीच आपल्याला काढून घ्यायचं आहे, नाहीतर त्याच्यात चीक असतं आणि ते अंगाला किंवा तोंडाला लागल्यास बऱ्याच वेळा ॲलर्जी होते. तर ही कैरी मी एका मोठ्या किसणीने किसून घेणार आहे. तुम्ही पाहू शकतात याप्रमाणे आपल्याला पूर्ण कैरी किसून घ्यायची आहे. तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणात तुम्ही या प्रकारचा तक्कू बनवून घेऊ शकतात. मी जाड किसणीने येथे कैरी किसून घेत आहे. कैरी फ्रेशच आपल्याला वापरायची आहे. जर ती मऊ असेल तर व्यवस्थित किसता येत नाही. इथं माझं कैरीचा किस बनवून तयार आहे. एका बाऊलमध्ये मी हे कैरीचं किस टाकून घेणार आहे. त्यात आता जेवढं कैरीचं किस होतं त्याप्रमाणे गूळ मी घालून घेत आहे. गूळ घालून घेतल्यानंतर याला आपण मिक्स करून घेणार आहोत. बरेच वेळा कैरी आणि गूळ कालून ठेवल्यानंतर याला 1 ते 2 दिवस बाजूला ठेवलं जातं. पण आपण याला झटपट बनवणार आहोत, तर यात मी चवीनुसार मीठ आता घालून घेतलं आहे. पुन्हा एकदा याला मिक्स करून घेणार आहे व हे जे मिश्रण आहे हे फक्त 1 ते 2 तास मी झाकून बाजूला ठेवून देणार आहे. गूळ आपला याच्यामुळे छान विरघळतो आणि कैरीत मिक्स होतो. तुम्ही पाहू शकता 2 तासानंतर हे छान एकजीव झालेला आहे. आता याला तडका आपण देणार आहोत. यासाठी 1 ते 2 चमचे तेल मी गरम करून घेतलं आहे. यात गरम तेलात मोहरी टाकून घेणार आहोत. त्यानंतर 4-5 मेथी दाणे मी घालून घेतले आहे व लाल मिरचीचे 1 ते 2 तुकडे करून ह्या तेलात आपण घालून घेणार आहोत. याऐवजी लाल तिखट तुम्ही वापरू शकतात. हिंग 1 पिंच मी याच्यात टाकून घेतलेला आहे. खमंग फोडणी आपल्याला याच्यासाठी बनवायची आहे. फोडणी आपली बनवून तयार झाली आहे. आता कैरी आणि गुळावर ही फोडणी मी घालून घेतलेली आहे. चटपटीत कैरीचा तक्कू बनवून तयार झालेला आहे. तुम्ही देखील बनवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.